तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आजचा टॉपिक झणझणीत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, कारण की आज आपल्या बिग बॉस मध्ये जे व्हायचं नव्हतं तेच झालेलं आहे. मित्रांनो, आता पहिली एक गोष्ट तर घ्या की आपल्या प्रभूने शायरी मारला आणि प्लस पॉईंट ड्रायव्हिंग शिकवायला लागला तिथं, आणि तिथं पोरींना इम्प्रेस करायला लागला. दुसरी गोष्ट मित्रांनो, दिव्याचं आणि झालेल्या अनुश्रीचं भांडण. आता याच्यात एक सिंपलची गोष्ट आहे, हे एक समजून घेण्याचा मुद्दा आहे. आता बघा, दिव्याने नॉर्मली इंग्लिश मध्ये बोलली, 1 ते 2 वर्ड बोलली असेल, काही जास्त बोलली नाही. जर अनुश्रीला समजत नसेल किंवा समजत असेल, पण तिने हा स्टँड उचलायला नाही पाहिजे होता, की इथे बोललं नाही पाहिजे होतं की तू मराठीतच बोल, हा मराठी शो आहे, हे सगळ्याला माहिती आहे हा मराठी शो आहे आणि ते मराठीच बोलतात. पण एखादी जर शब्द इंग्लिश मधून गेला तर काय फरक पडतोय? जर अनुश्रीला जर एवढाच फरक पडत होता, तर मग त्यावेळेस का नाही बोलली? ज्यावेळेस आरबी बोलतो, विशाल बोलतो, सगळ्यात जास्त करण बोलतो, पुन्हा आणखी ती सोनाली बोलते, हे सगळे तर इंग्लिश बोलतात. मग त्यावेळेस कुठे तुम्ही बसला होतात? कुठल्या कोपऱ्यात होतात? मला एकच बोलायचं आहे की ज्यावेळेस जर तुम्हाला एवढा जर वाटतंय की एखाद्याने इंग्लिश बोलायचंच नाहीये, मग तुम्ही हिंदी पण बोलू नका आणि इंग्लिश पण बोलू नका. प्रत्येक प्लेअरला, प्रत्येक कॉन्टेस्टंटला तुम्ही हे सांगून ठेवा. तुम्ही असं एखाद्या व्यक्तीवर ब्लेम टाकू नाही शकत किंवा एखाद्याच व्यक्तीला टार्गेट करू नाही शकत. तुम्ही सरासर दिव्याला टार्गेट केलं जात आहे. सगळेजण बघतोय, मी गेम स्टार्टिंग पासून बघतोय, दिव्या पूर्णपणे टार्गेट केली होत आहे. मित्रांनो, आता त्या पण टाइमला ज्यावेळेस दिव्याने काम करून थकली होती, नॉर्मली पडली होती खाली, तर सगळेजण बोलायला लागले की बेहोश पडली. हे कुठलं तुम्ही गेम खेळताय? असं तुम्ही एखाद्याला टार्गेट करू नाही शकत. आणि त्याचा गेम मध्ये तर एवढा इंटरफेल असतो सगळीकडे गेम मध्ये, म्हणजे एवढं भारी खेळते, गेम खेळते, सगळ्यांची संवाद करते, सगळ्या गोष्टी करते, आणि तिला नॉमिनेशन मध्ये टाकलं. तुम्ही हे चुकीचं आहे. मला तर हे एकदम चुकीचं वाटलं, आज अनुश्रीचं चुकीचं वाटलं. तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. चला, बाय बाय.